सोनम वांगचुक प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते। गेल्या 18 दिवसांपासून सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर मंतर इथं आमरण उपोषणाला बसलेत। विषय आहे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा, नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारांचा। वांगचुक यांनी उपोषण सुरू केल्यापासून आतापर्यंत त्यांचं एकूण 8 ते 9 किलो वजन घटलंय। त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे। दिल्ली हायकोर्टाने वांगचुक यांच्या प्रकृतीवर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश दिलेत। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर दिल्ली हायकोर्ट नेमकं काय म्हणालं, कोर्टात नेमकं काय घडलं, सगळं सांगते। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। 28 जून पासून प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होऊन आमरण उपोषणाला बसलेत। नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुविधांसाठी वांगचुक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हे उपोषणाचं हत्यार उपसलं। 18 दिवस होऊन गेले तरी सरकारकडून एकही प्रतिनिधी वांगचुक यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तिथं हजर झाला नाही। सोनम वांगचुक यांचं 8 ते 9 किलो वजन कमी झालंय, त्यांचा रक्तदाब घसरलाय। वांगचुक यांची प्रकृती आणखीन खालावली तर त्यांच्या जीवाला धोका असू शकतो, त्यांच्यावर तातडीनं उपचार करावे अशी एक जनहित याचिका बुधवारी दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली। गुरुवारी म्हणजेच 16 तारखेला हायकोर्टात या संदर्भात सुनावणी देखील पार पडली। आता हायकोर्टात नेमकं काय घडलं ते आधी सांगते। वकील राकेश कुमार सैनी यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती। राकेश कुमार यांनी याचिकेत काय म्हटलं ते आधी जाणून घेऊ आणि त्यानंतर कोर्ट नेमकं काय म्हणालं ते सुद्धा जाणून घेऊ। आता वकील राकेश सैनी यांनी जी याचिका दाखल केली त्यामध्ये त्यांनी म्हटलं, देशातील एका प्रतिष्ठित नागरिकाला संपूर्ण देशासमोर अशा प्रकारे प्राणांतिक उपोषण करावं लागणं ही अत्यंत दुर्दैवी व खेदजनक बाब आहे। सरकारला याची चिंता वाटत नसली तरी न्यायालय एखाद्या नागरिकाला भुकेनं मरू देऊ शकत नाही। सरकारनं काहीही पावलं न उचलणं म्हणजे एका अर्थाने आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखं आहे, असं या याचिकेत नमूद करण्यात आलं होतं। मुख्य न्यायमूर्ती DK उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठानं बुधवारी या याचिकेची दखल घेतली। गुरुवारी या याचिकेवर सुनावणी पार पडली हायकोर्टामध्ये। यावेळी वांगचुक यांच्या आरोग्याबाबत हायकोर्टानं चिंता व्यक्त केली। डॉक्टरांनी वांगचुक यांची नियमित तपासणी करून त्यांच्या आरोग्यावर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे आदेशच केंद्र सरकारला आणि दिल्ली सरकारला हायकोर्टाने दिले। कोर्ट यावेळी काय म्हणालं ते सुद्धा सांगते। हायकोर्टाने यावेळी एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली। प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान आहे, त्याचं संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं कोर्ट यावेळी म्हणालं। सुनावणीवेळी कोर्टाने सगळ्यात आधी विचारलं की वांगचुक यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी, त्यांचं मेडिकल चेकअप करण्यासाठी नेमकी काय व्यवस्था आहे। यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी उत्तर दिलं की त्यांच्या आरोग्याची रोज डॉक्टरांकडून तपासणी केली जाते। त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या तब्येती संदर्भातल्या सगळ्या महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती दिली जाते। हायकोर्ट यावेळी म्हणालं, सरकारी डॉक्टरांकडून वांगचुक यांची नियमित मेडिकल तपासणी केली जावी अपेक्षित आहे। डॉक्टरांच्या रिपोर्ट आधारे गरज पडल्यास योग्य पावलं सरकारनं उचलावी। प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान आहे, त्याचं संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं यावेळी हायकोर्ट म्हणालं। आता हायकोर्टाने देखील वांगचुक यांच्या प्रकृतीची दखल घेत त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे। त्यामुळे सरकार यानंतर नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान सोनम वांगचुक त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ CJPनं गुरुवारी म्हणजेच 16 तारखेला एक दिवसीय सामूहिक उपोषणाची घोषणा केली आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 20 जुलैला चलो संसद मार्चमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कॉकरोच जनता पार्टीकडून करण्यात येत आहे। 20 तारखेला या संदर्भात एक मोठा मोर्चा होणार आहे। त्यामुळे अनेक प्रतिक्रिया सध्या देशभरातून सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाबद्दल येत आहेत। सोशल मीडियावर सातत्याने या संदर्भात सगळ्या चर्चा सुरू आहेत। दिल्ली हायकोर्टाने या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे। त्यामुळे सरकार नेमकी काय भूमिका घेतं, सरकारकडून या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया येते हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर काय वाटतं, तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।